याची नोंद घ्यायची आहे. चला सामना लगेच सुरू करायचा. धारदेव आपल्याला पुन्हा सेकंड बॅटिंग करायची आहे. घमासान द्वंद्व युद्ध लढाई बॅट आणि बॉलची सुरू होते आहे. इथे मात्र बॅटची कडा लागते. चेंडू जातोय तो पॉइंटच्या दिशेने केवळ सिंगल मिळणार आणि सिंगलने खातं उघडलंय. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा खातं उघड केल्या. धावफलक हलता केला. एका धावेने धावसंख्येला सुरुवात केली जाते. एक धाव निलेशच्या माध्यमातून जोडली गेली. खातं उघडले स्वतःच आणि संघाचं सुद्धा एका धावेने. पाहूयात पुढचा चेंडू सुनीलच्या माध्यमातून सतीश साठी. पुढचा चेंडू सुनीलच्या माध्यमातून फायनलचा हा थरार पाहतोय आपण. आणि इथे पुन्हा शेदा पाहतोय आपण. सुरेख चेंडू हाताळला गेलाय. ऑन साईडला खेळत होता. चेंडू मात्र पायावर आदळतोय आणि मी ते सिंगल धाव. आणि पाहूयात पुढचा चेंडू सुनीलच्या माध्यमातून हाताळला जाईल. चांगलं षटक हाताळतोय सुनील. सिंगल सिंगल मध्ये सध्या डिलिंग केलं जात आहे. चांगले चेंडू हाताळले जात आहेत. फायनलचा हा सामना रंगतो आपल्यासमोर. रणधुमाळी याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गुळव आणि इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक शुभम खाली स्थिरावतोय. झेल टिपला गेलाय. सेफ पेअर ऑफ हँड आहे शुभम कडे. नजर आणि हाताचा साधलाय मेळ. फलंदाजा संपूर्ण खेळ. एक मोठा मासा गळाला लावलाय. सुरेख गोलंदाज सुनील आणि सुरेख झेल शुभम. एस स्क्वेअरने काम केलंय धारदेवसाठी. पहिला हादरा पहिला झटका पहिल्या विकेटचं पतन पहिला गडी गारद केलाय. नवीन फलंदाज येतोय सचिन. सचिन पाहूयात आपल्या संघासाठी निलेशची कशी प्रकारे जागा भरून काढतोय. पॉवर प्लेचं षटक असताना पहिलं यश मिळवलं गोलंदाज सुनीलने. यशस्वी गोलंदाज आपल्या अनुभवाचा पुरेपूर भरपूर असा वापर करून घेतला तो मात्र सुनीलने. पुढचा चेंडू राईट विकेट. सुरेख चेंडू वेगवान चेंडू कडकाचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची कडा. कीपरने शिकवला फलंदाजाला धडा. दुसरा विकेट हजेरी ठरतोय. सचिन गोल्डन डकचा शिकार होतोय आणि माघारी परततोय. तो मात्र तंबूच्या दिशेने नाराज असणार नक्कीच आहे. आणि इथे कुठेतरी बॅकफुटला पाठवलाय ते मात्र घादेव संघाला धारदेव संघाने. धन्यवाद राहुल. नवीन फलंदाज आणि इथे मात्र नटीने मिठीचं गाणं. आणि इथे पाहतोय गोलंदाज सुनील ने मात्र इथे विकेट घेतली आणि थोडीशी मॅच टाईट केल्या घालदेव संघासाठी. पाहूयात की निर्णय संघनायकाचा गोलंदाजीचा योग्य ठरवतोय तो मात्र सुनील. पुढचा चेंडू राहुलसाठी हाताळला. राईट हॅमवर विकेट. हॅट्रिकची संधी असणार आहे मला वाटतं. हा चेंडू पाहूयात. सुरेख चेंडू हाताळला. इथे मात्र टॅप केलाय चेंडू ऑन साईडला आणि इथे सिंगल काढली जाते. एक सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या झाली ती मात्र 3 रन्स. पुढचा चेंडू या सतीश आणि सुराई फटका सुजलाय. एक म्हणजे आपण जास्त महत्वपूर्ण फटका सुजवलाय सतीशने. जो त्याचा फूड गेन शॉट म्हणू शकतो आपण. ब्रेड अँड बटर शॉट आहे. सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने खेळला गेलाय. चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार. मिळतोय खणखणीत दणदणीत सनसनी चौकार. ग्रंथ आहे मध्ये जंगम यांच्या माध्यमातून राहुलसाठी पारितोषिक आले. षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चगदेव ग्रामस्थ मंडळ जे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं स्थानापन्न व्हायचे. कृपया मंच आपली वाट पाहतोय आतुरतेने. तर चगदेव ग्रामस्थ मंडळ जे कोणी श्रेष्ठ ज्येष्ठ नागरिक इथे आलेले आहेत त्यांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून की आपण तिथेच पाहुणे कोणी असतील त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हा. षटक नंबर 1 संपलं. एका षटकांची धावसंख्या झालेली आहे 7. शुभमचा पहिला चेंडू उंच खेळायचा प्रयत्न आहे. उंच चेंडू हवे सेफ झोन मध्ये लँड होईल. एक धाव पूर्ण.
आणि इथे पाहता आपण दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? ओव्हर थ्रो, परंतु कुठली एक्स्ट्रा धाव मिळणार नाही आहे. धावसंख्या झाली आहे 2 ने पुढे 9 या आकड्यावर. 9चा जर विचार केला मित्रांनो तर 9 एक मॅजिकल गणिती नंबर आहे. 9चा जर पाडा आपण पाहिला तर 9च्या पाड्यात ज्या काही संख्या येतात त्यांची टोटल 9 असते. 9 दुने 18, 8 एक 9, 9 त्रिक 27, 7 2 9, 90 पर्यंत ही 9 टोटल येते. आणि हा मात्र मोठा प्रहार केला. 9 वरून चेंडू जातोय षटकारासाठी. बिग हिट, खणखणी दणदणी षटकार. थँक्यू. आणि शेटला 200 रुपयाची नोट सुद्धा मिळाली आहे ग्रंथा जंगम यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाला 200 रुपये पारितोषिक राहुलसाठी ठेवलं गेलं आहे. पहिला षटकार आलाय, पाहूया अजून किती. धावसंख्या 15, 15. आणि हा मात्र पाहतोय सुरेख चेंडू हाताळलाय. अपील केलं जात आहे. आणि प्रज्वल विकास जंगम यांच्यामधून या षटकाला 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. पाहूयात पुढचा चेंडू. सुरेख चेंडू हाताळला. यावेळी चांगलं कमबॅक करतोय शुभम. बम बम शुभम आपला दरारा कायम ठेवतोय. धावसंख्या स्थिरावली आहे. 15 धावा, 15 रन्स. सुरेखा फलंदाजी राहुलच्या माध्यमातून होताना पाहतोय. महत्वपूर्ण सामना, बॅटल फॉर द क्राऊन. हे द्वंद्व, हे युद्ध पहिल्या मानांकनासाठी क्रिकेटचं पाहतोय आपण. क्रीडांगण भाईंदरचं. आणि निमित्त आहे नक्कीच नगरसेवक चषक 2026. आयोजक आहेत चगदेव क्रिकेट मंडळ आणि ग्रामस्थ. सुरेख असं आयोजन, चांगलं नियोजन. आणि या नियोजनाला साथ मिळाली खेळाडूंच्या, सगळ्या खेळाडूंच्या वतीने क्रिकेट रसिकांच्या वतीने मी आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. सुरेख असं आयोजन केल्याबद्दल, त्याचप्रमाणे आम्हाला इथे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असतील. अकुटाबाई चेंडू प्रहार केलाय. चेंडू उंच गेलाय, सेफ झोनला पडतोय. छोटा खेळाडू ओम मात्र त्याच्या खाली याचा प्रयत्न करत होता, पोहोचू शकला नाही आहे. पण प्रयत्न सुरेख आहे. प्रयत्नांना दाद दिली गेलीच पाहिजे. सुरेख असा प्रयत्न आहे त्याचा. धारदेव वर्सेस गालदेव असा सामना, फायनलचा सामना. मुकुट मणीची ही मॅच. कोणत्या संघाचा विजयाचा ध्वज फडकला जाणार, कोणता संघ विजयाचा गुलाल उधळणार, कळणार काही क्षणात. 2 षटक पूर्ण धावसंख्या झालेली आहे. 18 रन. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 9 आलेल्या धावा. टोटल झाले 18. लास्ट 6 बॉल, शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंगचे. मी विचारू इच्छितोय आपल्या स्पर्धेचे मुख्य समालोचक शिंदे सर, काय सांगाल, काय वाटतंय हा सामना कुठे जाऊ शकतो? किती धावांचं एक टार्गेट ठेवलं जाईल? 18 झालेले. एका बाजूला 18 धावा स्कोर कार्डवरही झाल्यात पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. इथून येणाऱ्या 6 बॉलमध्ये कमीत कमी 30 ते 32 धावांपर्यंत हा संघ जाऊ खेळू शकतो. चला, मैदानावरच्या मुख्य मेन गेटवरती ज्या चगदेव गावच्या महिला भगिनी आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठा दिशेने यायचं. संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून आज विभागातले अनेक खेळाडू असू द्या, प्रेक्षक असू द्या, ज्येष्ठ कनिष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी, महिला भगिनी, या संपूर्ण आयोजनामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलमध्ये विकेट आली आहे. धावा स्थिरावल्यात. मेगा फायनलची मॅच, ग्रँड फिनाले या स्पर्धेतील नगरसेवक चषक 2026 चा थरार. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडा फास्ट घ्या. प्रेम पुन्हा एकदा सेकंड बॉल. अखू टप्प्याचा बॉल. ओ हो, या स्पर्धेतली महत्वपूर्ण कॅच. थँक्यू. मेगा फायनल आणि सेमी फायनलच्या मॅचेस मध्ये आहेत ना, धावा बनलेल्या नाहीत म्हणून की काय संध्याकाळच्या सत्रात टॉस फॅक्टर, तुमच्या बॅटमधून येणारे रन्स हे संध्याकाळच्या सत्रात तितकेसे पाहायला मिळत नाहीत.
धावा एनर्जी स्थिरावल्यात. फॅक्टर सुद्धा असतो सर, की एनर्जी फॅक्टर सकाळपासून खेळलेले असतात, दमलेले असतात, कुठेतरी समाधान असतं की आपण इथपर्यंत पोहोचलोय, बक्षीस पात्र फिरता आपण आलो आहे, कुठेतरी एक लेझिनेस त्याचा एक फॅक्टर असू शकतो. तर हॅट्रिकची संधी आहे प्रेमला आणि प्रेमचं प्रेम संघासाठी इथे मात्र पाहतो आपण. 2 in 2 विकेट्स, हॅट्रिक बॉल, स्ट्राईकवर आहे फलंदाज कुलदीप. जयची संधी, OMG, हातात आलेला हॅट्रिकची संधी हुकली गेली. प्रेमचा सुरेख प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये होता, परंतु एवढं सोपं नसं फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं, पण आलेला तोंडाशी आलेला घास मात्र इथे कुठेतरी लांब गेला. होय, निश्चित स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावरती दगड मारून घ्यावा ना, तसंच काहीच राहिलं. 3 बॉल कंप्लीट झाले, 1 धाव आली, धावा झाल्या 19. शेष बॉल आहेत 3. आता 3 बॉल मध्ये आहेत ना 2 मोठे फटके खेळावे लागतील. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल, नगरसेवक चषक मीरा भाईंदरच्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला नाव करायचं असेल ना, तर तसा छाप देखील सोडावा लागेल. उडवलाय बॉल, आकाशाला गवसली, बॉलने घेतलीये उंचाव्यामध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. गुड कॅच ऑफ द क्वालिटी, विकेट आली आहे आणखीन एक. निश्चित अगदी ज्या पद्धतीने शुभमने तो कॅच जज केला, जजमेंट, त्याचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन, या साऱ्या सोप्या गोष्टी नाहीयेत. एखाद्या क्षेत्ररक्षकासाठी चांगल्या दर्जाची तो गोलंदाजी देखील करतो, त्यासाठी तो जाणला जातो. भगवान नारायण जंगम नालासोपारा यांना विनंती असेल की आपण गोव्या मंचावर असताना पण व्हायचं, आयोजकांची विनंती आहे. भगवान नारायण जंगम नालासोपारा, हा चांगला प्रहार दरम्यान जातोय. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने, तिथे 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, आणि या पाहुयात 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. सुरेख रने मिळून आणि महत्वपूर्ण धावा स्त्रिया जोडल्या जातात आपल्या धावसंख्येवर, धावफलकावर या धावा अंकित केल्या जात आहेत. महत्वपूर्ण असतील या धावा ज्या या षटकात मिळवल्या जातात, कमवल्या जातात. धावसंख्या 22 झाली आहे आणि प्रेमची सुंदर गोलंदाजी मी कौतुक नक्की करतोय. प्रेमचा एक युवा उभरता सितारा, धारदेव संघाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर बनलाय. 3 विकेट मिळवल्यात त्यांनी या षटकात. पाहुयात शेवटचा चेंडू, आय गेस लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल इथे आता पाहायला मिळेल. आता 22 धावा बनल्यात. या बॉलमध्ये एक चौकार किंवा षटकार आला तर फायटिंग टोटल स्कोर बनू शकतो. सेम सिच्युएशन आधीच्या मॅच मध्ये होती, परंतु ती आताच्या मॅच मध्ये ग्रँड फिनाले मध्ये धावा केल्या गेल्यात फक्त आणि फक्त 22, आणि जिंकण्यासाठी नगरसेवक चषकावरती नाव कोरण्यासाठी करायच्यात 18 बॉल आणि 23 धावा. सुरेख गोलंदाजी प्रेमची, आणि प्रेमने आपलं प्रेम खेळावरचं सिद्ध केलंय. तो का टीम अ मध्ये खेळतोय. उभरता सितारा नक्कीच आहे. युवा खेळाडू पाहायला मिळतात धारदेव अ या संघामध्ये, आणि कुठेतरी चाचपणी सुरू आहे. आपला वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी नवीन खेळाडू तयार केले जातात. कौतुक असेल संघ नायकाचं आणि संघातील सिनियर खेळाडूंचं की सुरेख असं संघ बांधणीचं काम सुरू आहे. आपण पाहतो धारदेव संघ नक्कीच चांगल्या चांगल्या प्रकारे चॅम्पियन झालेला, परंतु त्यांनी त्या बदल सुद्धा केला आहे आणि त्या बदलाला अनुसरून नवीन वारसा देणारे खेळाडू तयार केले जात आहेत. कौतुक नक्की आहे. आता समीकरण असेल 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. चला नवीन बॉल द्यायचा ग्राउंडवरती. 23 रन्स टू विन इन 18 बॉल्स. 18 चेंडू 23 धावा, 23 धावा 18 चेंडू हे समीकरण आहे. कशा प्रकारे पाठलाग केला जाईल पाहूयात. नवीन बॉल आणि शेवटचा 3 षटकांचा खेळ शिल्लक. याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा क्षण गोड व्हावा. दोन्ही संघ बक्षीसपात्र फेरीत गेलेत. दोन्ही संघ विजेते माझ्या मते आहेत. फक्त नंबर द्यायचा पहिला आणि दुसरा, आणि पहिल्या दुसऱ्यासाठी आपण जर बक्षिसाची अमाऊंट पाहिली तर 21,000 आणि 11,000, तब्बल 10,000चा फरक आहे. तर प्रत्येक धाव जर मोजली तर 10,000च्या पटीतली ती धाव असणार आहे. 10,000 पटीतला जो चेंडू असणार आहे, जो हाताळायचा आहे, ती धाव काढायची आहे. गाळदेव आणि धारदेव, पाहूयात कोणता देव विजयी होणार आहे, धार असलेला की गाळ असलेला. आपण गाळ हा वेगळ्या अर्थाने म्हणतो, परंतु इथे मात्र हा खेळाचा सिनियरिटीचा गाळ आहे जो खाली ठेवला आहे आणि वरती आपले युवा खेळाडू खेळत आहेत. सुरेख असा अनुभव आणि युवा खेळाडूंचा भरण असलेले दोन्ही संघ. तर सरांजी फलंदाज सज्ज झालेत. गाळदेव टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. दुसऱ्या इनिंगचा थरार पाहणार आहोत. सगळे साक्षीदार याची देही याची डोळा या सामन्याची होतो आहे. निमित्त आहे, औचित्य आहे नगरसेवक चषक 2026. आयोजक आहेत चगदेव संघ, चगदेव क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ
सुरेख काम केलं गेलंय. चला फलंदाज त्वरा करा. जे कोणी सगदेव ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठ आहेत त्यांना विनंती असेल की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे. ज्या कोणी महिला भगिनी असतील सगदेव महिला मंडळातील त्यांनाही विनंती असेल की आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया सामन्याकडे. सुजी सर. धन्यवाद. 18 बॉल मध्ये 23 धावा. आघाडीची दोन जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. बिग फाईट कोण जिंकणार ही स्पर्धा याची आता चर्चा चालू आहे. चर्चांना उधाण आहे, परंतु पॉवर प्लेच्या षटकात जी काही सुरुवात कराल ना ती आपण शेवटपर्यंतच ठेवणार आहोत. आपण अनेक वेळेला म्हटलं ना, ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवात कराल शेवट ही तसाच ठेवावा लागतो. वेल बिगन इज हाफ डन. पहिला बॉल पॉइंटला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव घेतली आहे. खातं खोललंय एका धावेने. ज्या पद्धतीने सुरुवात संत आणि शांत या मॅचची निश्चित मेगा फायनल ज्या पद्धतीने अगदी आपण पाहिलं ना, 2 सेमीफायनल मेगा फायनल जितक्या धावा बनायला पाहिजे होत्या तितक्या धावा तशा पाहिजे तशा बनलेल्या नाहीयेत. ऑलरेडी यजमान संघ त्यांचा थोडासा खराब परफॉर्मन्स, सकाळचं सत्र दुपारचं सत्र एनर्जी या साऱ्या गोष्टी ना एखाद्या ग्राउंडवरती तितकंसं पाहणं हे देखील इम्पॉर्टंट राहतं. नक्कीच योग्य मुद्दा आहे. आणि ते क्षेत्ररक्षण जर पाहिलं पॉवर प्ले तर 180 डिग्रीमध्ये क्षेत्ररक्षण लावलं. एक क्षेत्ररक्षक आहे तो मात्र डीप पॉईंटच्या दिशेने दिसतोय, तो दुसरा आहे तो डीप इथे बदललेलं क्षेत्ररक्षक थोडंसं. यावेळेला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये विकेट आली आहे. कहानी में एक और ट्विस्ट. काय जेल टिपला. गेंद बल्ले से जैसे मानो बंदूक से गोली. ज्या पद्धतीने जो फटका आला तो बॉल स्टॉप केला. सेकंड अटेम्प्टला तो बॉल कॅच केला. आणि असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. कॅच पकडलाय मॅच जिंकली जाईल का. शुभमला मात्र माघारी पडतो. कुलदीपने टिपला सुरेख झेल. कुंदन टिपला सुरेख झेल. सुंदर झेल पाहायला मिळाला. फ्लड लाईट्स जशा ऑन झाल्या. धावा हुक करताना इथे विकेट बुक केली आहे. सेकंड बॉल मध्ये आता फलंदाजीसाठी सागर आलाय. 18 बॉल 23 समीकरण ना वाटतंय तेवढं सोपं आहे, वाटतंय तेवढं कठीण आहे. मनात आणला तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत, परंतु त्या बॅटिंग मध्ये दाखवाव्या लागतील. आता या जोडीला नक्कीच असं म्हणतात की मन जीत तो जग जीत. मनात जिंकलं तर आपण जग जिंकू शकतो. मनाचा निर्धार असणं गरजेचं आहे. पाहूया सचिन यशस्वी गोलंदाज पुन्हा मार्गस्थ होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट सागरसाठी. ओहो डॉट बॉल आलाय. ज्या पद्धतीने 18 बॉल 23 मॅच इतक्या दूर का नेत आहेत हा प्रश्न आता पडला असेल. अर्थात संघ बॅटिंग करणारा संघ दुसऱ्या डावामध्ये जो परफॉर्मन्स व्हायला पाहिजे, वेग प्रचंड आहे. अगदी ज्या पद्धतीने ज्या स्पीडने ज्या लेंथ लाईनने गोलंदाजी करतात. अचूक टप्पा म्हणतात ना, मनोरंजनामध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा किती इम्पॉर्टंट असतो. नक्कीच सुरेख चेंडू हातातोय. लय आहे, गती आणि गतीला दिशा सुद्धा आहे. आणि वेगासोबत दिशा असेल योग्य तर यश नक्की मिळतं. पाहूयात पुढचा चेंडू. पुलकरचा प्रयत्न फटका फसतोय. चेंडू हवेत सेफ झोनला पडतोय. ओहो जजमेंट चुकलंय. चेंडू अडवला असता धावची संधी सुद्धा निर्माण झाली असती. रनआउट होऊ शकला असता, पण जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही. इथे मात्र असायला पाहिजे कन्फर्म फिक्स. 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा झाल्यात. म्हणजे आता अगदी या मॅचचा विचार केला 14 बॉल मध्ये 21 करायच्यात. 18 बॉल 23 मॅच आहे ना, थोडीशी दूर नेऊन ठेवली आहे. नाही लो मॅचेस नक्की टफ फाईट होतात आणि तो आपण इथे नजारा पाहतोय. कमी स्कोर आहे, दबाव दोन्ही संघावरती आहे. आणि सचिनचं जर षटक म्हणलं सेमीफायनलमध्ये तर सचिन षटक खूप महागडं होतं पहिलं, पण इथे त्यांनी कमबॅक केलाय. चांगलं कमबॅक केलंय संघासाठी. 14 बॉल 21 समीकरण. सेकंड लास्ट बॉल व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आला. इट्स नो बॉल. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल आहे तो फ्री हिट. आणि या फ्री हिटच्या बॉल वरती आहे ना मोठा सुपर डुपर हिट खेळावा लागेल. मिला है मौका बल्लेबाज को बाजू खोलने का, अपने शॉट शेक करने का. मिला है मौका, मारो चौका या छक्का. पाहूयात कसा इथे असेल पुढचा चेंडू. गोलंदाज दबावामध्ये नक्की असेल आहे. आणि हा सामना म्हणजे एक मोठा दबाव, कारण पहिलं पारितोषिक आहे 21,000 रुपये, दुसरं पारितोषिक आहे 11,000 रुपये. 10,000चा डिफरन्स मनात घोळत असेल, डोक्यात चालू असलेले आकडे. आणि इथे मात्र पैशापेक्षा मानांकन महत्वाचं आहे. पहिला नंबर येणार का. पाहूयात गावासाठी खेळली जाणारी स्पर्धा. दोन्ही संघ सज्ज होत आहेत. यावेळेला घुटना टेक और तमाशा देख. आलाय षटकार. 6 धावा.
इथे मात्र बघतोस काय रागानं फटका मारलाय वाघानं. असा प्रहार फटक्यात होतं वजन. धावा मिळतील संघाला अर्धा अर्धा डझन. षटकाराचा सामना सोपा केलाय. पाहूया धावसंख्या होते 9 रन्स. पुन्हा 9 नंबर आपल्या भेटीला येतोय. सुरेख प्रहार केला. षटक चांगलं होतं पण या षटकाराने दशा आणि दिशा दोन्ही बदलली या षटकाची. एक विकेट नक्की मिळवली आहे. परत पुढचा चेंडू सुनील आपला इथे खेळ दाखवतोय. अनुभवाचा फायदा करून घेतोय. संघासाठी धावा जोडतोय. सुरेख फटका खेळला गेलाय. दडपण आता दबावावर गोलंदाजावरती असणार आहे. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. व्हाईट बॉल. रुको सबर करो. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती एकूण 10. आता करायच्या 13. शेवटचा बॉल शेष असेल. जिथे अगदी आपण पाहिलं ना पहिल्या 4 ते 5 बॉल मध्ये फार कमी धावा होत्या. आता तिथेच धावा डबल झाल्यात. जीएसटी लावला गेलाय. सिंगलचं दुहेरीत रूपांतर केलंय. 10 धावा डबल डिजिट स्कोर धावा लागला जातोय. सुरेख अशी फलंदाजी. हा फुल टॉस रिव्हर्स अटेम्प्ट जेलची संधी. ओहो इथे मात्र हसू तिथे झालाय आसू. वाटलं होतं चांगला कनेक्ट केलाय पण तितका सुरेख झेल टिपला तो मात्र गलीमध्ये. खेळूने इथे मात्र उलटा फुलटा घ्यायची गरज होती का हा प्रश्न असेल. सरळ बॅटने धावा येऊ शकल्याचा फुल टॉस चेंडू होता. शॉटला एलिव्हेशन देता नाही आलं. चेंडू खराब नक्की होता पण कधी कधी क्रिकेटमध्ये खराब चेंडू ही चांगली विकेट देऊन जातो. धावसंख्या झाली 10 रन्स. होय 10 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. आता प्रत्येक जण म्हणत असेल दादा स्कोर काय झाला दादा स्कोर काय झाला. एक क्रिकेट वेडा मेला त्याला 4 जणांनी नेला. तो तिरडीवरतून उठून म्हणाला दादा स्कोर काय झाला. आता धावा करायच्या आहेत तब्बल 12 बॉल मध्ये 13 धावा. 12 बॉल 13 धावांचं समीकरण. संध्याकाळचं सत्र क्रिकेटचं कुरुक्षेत्र अगदी दमदार दर्जेदार आणि शानदारच पाहायला मिळतंय. 12 चेंडू 13 धावा. कोणाचे 12 कोणाचे 13 पाहूयात. पुढचा चेंडू निलेश माध्यमातून येतोय. बॉलिंग मार्कवर आहे निलेश. नवीन फलंदाज येतोय समीर. स्ट्राईकला आहे सागर. पहिला चेंडू सुरेख हाताळला. खोल टप्प्यात चेंडू वेगवान चेंडू हाताळला. निलेश मात्र आपल्या संघासाठी जखमी शेर शिकार करणं तो नाही भूलता असं म्हणावं लागेल. निलेशने मागचा सामना एका हाती संघाला जिंकून दिला. फायनलचं तिकीट कमावून दिलं आणि तोच निलेश पुन्हा सज्ज होतोय अंतिम फायनलतलं. निर्धाव चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. पाहत पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओहो हाही वेगवान चेंडू अंगावर जातोय. बुल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्नात वेगाने इथे बीट केले फलंदाजाला. गतीने चकमा दिलाय. सागर मात्र इथे चेंडू शोधत राहतोय. 10 बॉल. आता तेच समीकरण थोडंसं वाढलंय. 10 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. क्रिकेटचा खेळ आहे ना कधी कसा कुठे बदलेल ना याचा कधीच नेम नसतो. क्रिकेटला असं म्हणतात इट्स अ गेम ऑफ अनसर्टन्टी आणि अनसर्टन्टी इज आयडेंटिटी ऑफ क्रिकेट. अनिश्चितता या खेळाची ओळख आहे. कधी तिथे हा मोठा प्रहाराचा चेंडू उंच गेला. त्याच्या खाली स्थिरावतोय. सुरेख झेल टिपलाय. कुंदर पुनश्च एकदा आणि इथे मात्र सागरची विकेट मिळवली जाते आहे. नजर आणि हाताचा साधलाय मेळ. फलंदाजाचा संपलाय खेळ. मोठी विकेट मोठा मासा गळाला लावलाय. विकेट नंबर 2 नवीन फलंदाज आनंद. 9 चेंडू 13 करायचे आहेत. आनंद पोटात माझा मावेना रे मावेना हा तोच आनंद आहे. परंतु आता त्याच्या पोटात आनंद मावेल का. आणि आनंदचं जर खेळी पाहिली तर आनंद मॅच विनर बॅटर आहे. JPL ला सुरेख फटकेबाजी आनंदची पाहिली होती आपण. त्याच्या क्षमता नक्की आहे. मोठे मोठे प्रहार करू शकतोय आणि आनंद आपल्या संघाला आनंद देणार का. चांगले फटके खेळणार का. विजयी फटके खेळणार का. पाहूया आनंद. रंगीबेरंगी कपडे नक्की आहेत परंतु रंगीबेरंगी अवस्था मनाची असेल का या सामना संपल्यावर पाहूयात. 9 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. चौथा बॉल. आनंद मैदानाच्या आतमध्ये आला फेस करण्यासाठी. ह्या वेळेला आणि इथे सांगावं सोडेल नात्यांची गंमत आहे. निलेश जो बॉलिंग करतो आहे मामा आणि बॅटिंग करतो आहे भाचा. मामा भाच्याचं द्वंद्व युद्ध इथे पेटलंय बॅट आणि बॉलचं. पाहूयात मामा भाचे देव कोण नक्की मामा बनवणार कोणाला. भाचा मामाचा षटकार ठोकणार की मामा भाच्याची विकेट काढणार. पाहूयात. 8 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. 8 बॉल 13 धावा. सेकंड लास्ट बॉल या मॅचचा. आनंदच्या बॅटमधून फटका येणार का. या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आताच्या मुवमेंटला. फटका आलाय समोरच्या दिशेने. ड्राईव्ह केलाय बॉल. धाव आली आहे 1. दुसरीचा प्रयत्न केला जाईल केला जातोय. दुसरीचा प्रयत्न फसलाय. विकेट आली आहे. 7 चेंडू आणि आता करायच्यात 12 धावा. 7-12 कोरा करावा लागेल आता.
कोणाच्या नावावर होणार हा 7-12 ही महत्वाची गोष्ट आहे. पहिला चषकाचा मानकरी कोण असणार 7-12 त्याचं नाव लिहिलं जाईल पहिल्या मानांकनावर पहिल्या नंबरवर तो 7-12 7 चेंडू 12 धावा 7 चेंडू समीकरण आहे. स्ट्राईकला आनंद आहे. नवीन फलंदाज संजय येतोय आणि हा जो एक फटके दिसत नाहीये चेंडू वेगात येतोय अंधारचा फॅक्टर इथे मात्र कामाला आलाय. होय निश्चित एका बाजूला 7 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. एक विकेट आली आहे महत्वपूर्ण क्षणाला. मुमेंटम तुम्ही कोणत्या मुमेंटला शिफ्ट करताय ना त्याच्यावरती फार महत्वाचे क्षण असतात. क्षण निर्णय वेग इथे मात्र आता फार इम्पॉर्टंट असेल. अनंत थोडासा सेट झाला. 1 बॉल 2 बॉल त्याने फेस केलेत अर्थात येणाऱ्या 7 बॉल मध्ये 12 करायचे आहेत आणि हा निर्णायक चेंडू असणार या षटकातला टर्निंग पॉइंट असेल. पाहूयात पुन्हा चांगला प्रहाराचा प्रयत्न बॅटची कडा लागते. चेंडू मात्र ग्राउंडवर स्थिरावतो यष्टीच्या जवळ आणि सिंगल मिळते. सिंगलने स्ट्राईक आनंद राहील. आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात दोन्ही टीमसाठी. एकदा प्रेक्षक आपण असल्याची पावती द्या टाळ्या वाजवा. मनोरंजन आपलं केलं जात आहे. हाताला जरा कष्ट द्या. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 11 धावा करायच्या आहेत. या 6 बॉल 11 या संपूर्ण दमदार आयोजनामध्ये नगरसेवक चषक 2026 चा थरार अगदी लास्ट मुवमेंट वरती येऊन राहिलाय. आपण अनेक वेळेला म्हणतो ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वोत्कृष्ट काय असेल ना तर तो तुमचा अनुभव आहे आणि तोच अनुभव आताच्या क्षणाला तुम्हाला पणाला लावावा लागेल. या साऱ्या गोष्टी बोलायला सोप्यात करायला तितक्या अधिक कठीण परंतु आनंदला करावा लागेल. 6 बॉल मध्ये 11 धावा 6 चेंडू 11 धावा 6 चेंडू. कोणता संघ विजेता होणार कोणता संघ दुसऱ्या मानांकनावर समाधान मानावं लागेल. पाहूया आता सुरेख आयोजन आणि हा अंतिम टप्पा अंतिम षटक शेवटचे 6 चेंडू बॉलिंग मार्कवर येतोय. एक नौखा खेळाडू प्रज्वल आणि ही महत्वाची मॅच असेल. प्रज्वलीनं अक्षरशः 2 ते 3 मॅच मध्ये 4 मुंड्या चीत केल्या होत्या. धावा करून दिल्या नव्हत्या या गोलंदाजाने. ओहो हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. गली रिजन मध्ये बॉल 5 बॉल मध्ये आता 10 करायचे आहेत. वाईट बॉल आलाय. एकच वाईट आणि वातावरण टाईट. आता 6 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. 6 चेंडू 9 1+1 2 धावा मिळतील अशा आणि 2 धाव 9 धावाकडे पोहोचते. सुरुवात थोडीशी खराब झाली. शेवट कसा असेल पाहूयात. दबाव नक्की आहे. युवा गोलंदाज आहे. स्ट्राईकवर अनुभवी खेळाडू आहेत. प्रज्वल पुन्हा सज्ज होतोय. ब टीम मधून अ टीमचा प्रवास प्रज्वलने केलाय. डावखुरा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय आणि स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. दोन्ही संघांना समान संधी इथे समान संधी म्हणून म्हणावंसं वाटेल. अभी भी थांबे हे उम्मीद की डोरी डोंट लूज होप इज द मोरल ऑफ द स्टोरी. 5 बॉल 6 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक तर घेतली आहे. दुसरा प्रयत्न केला जातोय. 2 धावा केल्या गेल्या. तिसरी धाव थोडेसे स्किट झालेत फंबल झालेत. तिसरी धाव धावून पूर्ण केली जातीये. 3 धावा धावून काढल्या गेल्यात. आता 5 बॉल मध्ये करायच्या आहेत 6 धावा आणि आता मात्र इथे वातावरण असं ढोंडोरे शासन अगेन कहा गई. चेंडू खेळला ऑन साईडला पण चेंडू गेला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षकाला माहिती आहे चेंडू कुठे गेलाय त्यामुळे ह्या 3 धावा पूर्ण केल्यात. प्रसंगावधान ठेवलं फलंदाजाने आणि चेंडू अंधारात मात्र दोघांनाही दिसत नाही. होय निश्चित तुम्हाला आता कारण देऊन चालणार नाही. एक्सक्यूज देऊन इथे चालणार नाहीये. तुम्हाला लढायचं आहे जिंकायचं आहे. या स्पर्धेमधला प्रथम मानांकन पटकायचं असेल ना तर दमदार आणि दमखमच दाखवावा लागेल. मागे वळून चालणार नाहीये. म्हणतात ना मागे वळणारे पुढे जात नाहीत आणि पुढे वळणारे मागे पाहत नाहीत. ज्याच्यात असेल धमक त्यालाच दिसेल विजयाची चमक. डोळे दिपवणारा प्रकाश विजयाचा कोणाकडे असणारा पाहूयात. हा मात्र सुरेख चेंडू हाताळलाय परंतु काय होत आहे पाहूयात. चेंडू जातो लॉंग स्टॉप फायनल सीमा पर OMG चौकार आणि वाईट बॉल. निश्चित 5 4+1 5 धावा आल्या. जिथे प्रज्वलने 2 ते 3 मॅच मध्ये जी कामगिरी केली होती ना ती कामगिरी आता बॅकफुट वरती आली आहे. आता एका धावेची आवश्यकता. 501 रुपये मिळणार विलास जंगम यांच्या माध्यमातून धारदेव संघाला विजयी झाल्या तर समीकरण पाहूया आता. निश्चित आता फक्त एका धावेची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं संदीप सर की जिथे वाटत नव्हतं 6 बॉल 11 होतील ती तेच आता उलटफेर झालेत. हा बदल आहे ना हा कधी होईल क्रिकेटमध्ये ह्याचा काही नेमच नसतो. म्हणून म्हटलं की क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. अनसर्टेनिटी इज आयडेंटिटी ऑफ दिस गेम. अनिश्चितताओं से भरा खेळ है. धूप छावका खेळ आहे. कुठे ऊन कुठे सावली. इथे मात्र आता सावली आली आहे धारदेव संघाकडे. उन्हात आहे ते मात्र गाळदेव संघ. आता इथे ऊन आणि सावली ही मनातली आहे. दिसायला तर अंधार दिसतोय परंतु पाहूया तिथे उजेड प्रज्वल आपल्या गोलंदाजी करणार का. एका धावेची गरज आहे.
एका धावेची आवश्यकता. मेगा फायनल वरती नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय हा संघ. शेवटची एक धाव, तिथून धाव पूर्ण करण्यासाठी उंचाव्यामध्ये जेल संघ मैदानाच्या आतमध्ये. सामना संपलाय. मेगा मानांकन पटकावलंय. अरुण संभाजी जंगम आपल्याला विनंती असेल आपण मंचावर यायचं. अरुण संभाजी जंगम घोणसपूर आयोजकांची विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. 18 विठ्ठल बॉल जंगम 23 वाघावडे. धावा चेस केल्या आणि समोरच्या टीमचा फेस काढला. या संपूर्ण मॅच मध्ये मेगा फायनल चे दोन विजेता आणि उपविजेता संघ जे अर्थातच आता आपल्याला पाहायला मिळाले. यानंतर लगेचच सगळ्या प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल मुख्य व्यासपीठा दिशेने यायचं आहे. समोर उभं राहायचं है. कैमरामैन कृपया नीचे आइए. कैमरा यहाँ पे स्टेज के सामने आपको एडजस्ट करना है.